तुकाराम मुंढे साहेबांना गुटखा खाणारे विनंती करतात आहे की साहेब गुटख्यावरती कारवाई करू नका. आमच्या सकाळच्या प्रेशरचे वांदे होऊन जातील. आमचा प्रेशरच बनणार नाही, आमचं पोट साफ होणार नाही. असं सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ जारी करत काही काही लोक साहेबांकडे विनंती करतात आहे. मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेबांनी ज्या रीतीने धडाकेबाज कारवाई सुरू केलेली आहे, याच्यामध्ये आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलेली आहे. 1.5 ते 2 कोटी रुपयांचा माल देखील जप्त करण्यात आलेला आहे. एफडीएच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आणि या कारवाईद्वारे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात छापे पडतात आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे आयुक्त आहेत एफडीएचे तुकाराम मुंढे साहेब आणि यांचा जलवा आता या डिपार्टमेंटवरती पाहायला भेटतो. मित्रांनो, खूप साऱ्या कारवाया चालू आहेत, अटक केली जाते, तुफान कारवाया चालू झालेल्या आहेत आणि यामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठं टार्गेट करण्यात आलेलं आहे ते म्हणजे गुटख्याला. मित्रांनो, गुटखा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात विकणं बंदी आहे. याच्यावरती आतापर्यंत कुठले आयुक्त बसले होते, त्यांनी काय केलं, कारवाई केली का, याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. कारण प्रत्येक गल्लीमध्ये गुटखा भेटतो, प्रत्येक दुकानामध्ये गुटखा भेटतो आणि हे गुटखा विकणारे मित्रांनो अक्षरशः गुटखा विकतात आणि सर्वसामान्य लोकांना आजार पाडण्याचं काम करतात. गुटखा हा अतिशय घातक आहे आणि या गुटख्याला बंदी आणलेली आहे आपल्या राज्य सरकारने. तरी देखील हा गुटखा जो आहे तो अवैधरित्या विकला जातो आणि हाच गुटखा कुठेतरी कंट्रोलमध्ये यावा यासाठी आयुक्तांना सांगण्यात येतं की याच्यावरती कारवाई करा. परंतु आतापर्यंत आयुक्त काय करत होते हे माहिती नाही. परंतु तुकाराम मुंढे साहेबांच्या अंतर्गत आतापर्यंत 1.5 ते 2 कोटी रुपयाची कारवाई झाली. यामध्ये सर्वसामान्य लोक जे पण गुटखा विकतात आहे, जे की सर्वसामान्य लोकांचं आयुष्य खराब करतात आहे, त्यांच्यावरती पण कारवाई झालेली आहे. त्या दुकानदारांवरती कारवाई झालेली आहे. जे मध्यस्थी आहेत, जे त्यांना गुटखा सप्लाय करतात, त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. हे फक्त तुकाराम मुंढे साहेबांमुळे शक्य झालेलं आहे. मित्रांनो, गल्ली गल्लीमध्ये गुटखा विकला जातो. सर्वसामान्य लोकांना टार्गेट करून त्यांचं आयुष्य खराब करायचं काम करतो. गुटख्याद्वारे कॅन्सर होतं हे आपल्याला माहितीच आहे आणि यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट करणारे पण काही काही मोठे मोठे हिरोज आहेत. त्यांना देखील आता रडारवर घेतलेलं आहे तुकाराम मुंढे साहेबांनी. तुकाराम मुंढे साहेब म्हणलेले आहेत की जर तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवसाल, चुकीच्या गोष्टी हे जाहिरात करसाल त्या गोष्टींची, तर तुमच्यावरती कारवाई होणार, असं तुकाराम मुंढे साहेबांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असते की सर्वसामान्य लोकांच्या मुखात काय गेलं पाहिजे आणि या पदावरती तुकाराम मुंढे साहेबांची नियुक्ती करून आपल्या सर्वसामान्य जनतेला कुठेतरी आधार भेटलेला आहे, असं या पोझिशनवरती वाटतंय. कारण मित्रांनो, तुम्ही विचार करा, तुम्ही काय खाताय, तुम्ही काय वावरताय हे तुम्हाला माहितीच नाही. आपल्या जेवणामध्ये, आपल्या खाण्यामध्ये कुठले केमिकल्स आहेत, काय आहेत, या कुठल्याच गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत आणि हे सगळे सर्टिफिकेशन्स हे आयुक्तांद्वारे दिले जातात, अप्रूव्हल त्यांच्याद्वारे दिले जातात. आजपर्यंत किती शुगर टाकलेली आहे, किती केमिकल्स त्यामध्ये टाकलेले आहेत, काय टाकलेलं आहे, सगळ्या गोष्टी मित्रांनो त्या बारक्या अक्षरात लिहिल्या जातात. सर्वसामान्य लोकांना कळत नाही. काही घातक ज्या पदार्थ असतात त्यांना देखील प्रमोट केलं जातं आणि त्याचमुळे मित्रांनो अशा आयुक्तांची आपल्याला गरज आहे, जे की त्या पोझिशनवरती बसून चांगला न्याय देतील त्या खुर्चीला आणि त्या डिपार्टमेंटला, सर्वसामान्य जनतेच्या मुखामध्ये चांगल्या गोष्टी जातील. म्हणून तुकाराम मुंढे साहेबांसारखे आयुक्तांची गरज आपल्याला या ठिकाणी पडते. मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे मुंडे साहेब ज्या वेळेसपासून त्या पोझिशनवरती बसलेले आहेत, त्यांनी धडक कारवाया केल्यात, गुटखे जप्ती केल्यात. आणखीन पुढे जाऊन पण कारवाई होऊ शकते. जे पण गुटखा विकतात आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही विकू नका, कारण डायरेक्टली अटक होतीये. दुकानदारापासून ते जे पण व्यापारी आहेत सर्वांना अटक होतीये. जे पण त्या चेनमधले लोक आहेत त्यांना सगळ्यांना अटक करून आतमध्ये टाकलं जात आहे, त्यांच्यावरती कारवाई होतीये. आणि ही कारवाईला जर तुम्हाला सामोरे जायचं नसेल तर गपचूप स्वतःचा जो प्रामाणिक धंदा आहे तो करा. किराणा मालाची दुकानं असतील, पानटपऱ्या असतील, जे पण तुम्हाला जे लिगली तुम्हाला विकायचे परमिशन आहे त्या गोष्टी तुम्ही विका. सर्वसामान्य लोकांचं आयुष्य बर्बाद करू नका, त्यांना काही खाऊ घालू नका. आणि जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुकाराम मुंढे साहेब जोपर्यंत त्या खुर्चीवरती आहेत तोपर्यंत ते तुमच्यावरती कारवाईचा तगादा लावणार, तुम्हाला आत टाकणार, तुमच्यावरती कारवाई होणार. 4 कमवायला जासाल, 12 गमवसाल, हे लक्षात ठेवा मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये एका अशा आयुक्ताची नियुक्ती या पोझिशनवरती करण्यात आलेली आहे की ज्यांच्यामध्ये दम आहे की ते पूर्णतः महाराष्ट्रामध्ये कारवाई करून सर्वसामान्य लोकांना त्या सुविधा भेटतील. आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तर सगळ्यांना माहिती आहे. एवढ्या बदल्या त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. या बदल्या त्यांच्या प्रामाणिकपणामुळे झालेल्या आहेत आणि याच त्या वेळेसपासून मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंडे साहेब ज्यावेळेस त्या आयुक्तपदी नियुक्त झाले
कारवाई सुरू झाल्या तशा तशा लोकांनी भेसळयुक्त खवा फेकला, भेसळयुक्त जे पदार्थ बनवले होते ते फेकले. अक्षरशः विचार करा मित्रांनो, फेकलं जातंय म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे केलंच असतं ह्यांनी. परंतु मुंडे साहेबांची धाक जी आहे, ह्या आयुक्ताची धाक एवढी आहे, की सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा हा व्यक्ती यांच्यामुळं मित्रांनो तुम्ही विचार करा, की ह्या डिपार्टमेंट थ्रू आपल्याला जे आपल्या पोटात जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित भेटतील आणि यांना या पोझिशनवरती ठेवावे अशी विनंती पण आपल्याला सरकारकडे राहील. यांची बदली करू नये अशी विनंती आपल्याला सरकारकडे राहील. नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? या गुटखा खाणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये जो प्रेशर येतोय, तो बनतोय, तो गुटख्यापासूनच बनतोय आणि ह्याची जर कुठेतरी आता कारवाई होऊन याच्यावरती बंदी पूर्णतः आली, तर यांचे काय हाल होतील? हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुकाराम मुंडे साहेबांबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा.